शहादा शहर व परिसरात दिनांक 16 जुलै रोजी रात्री झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे शहादा शहर जलमय झाले होते। न्यायालयाच्या इमारतीत पाणी घुसल्याने तहसीलदार व नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केली आहे। लोणखेडा बायपास रस्त्यावर ठिकठिकाणी स्वतः तहसीलदार दीपक गिरासे यांनी पाहणी केली असता लोणखेड्याकडून येणाऱ्या पाण्याच्या पाटाला ठिकठिकाणी दुकानदार व व्यावसायिकांनी सिमेंटचे पाईप टाकून रस्ते करून बंद केल्याने पुरामुळे पाटाचे पाणी तुंबल्याने सरळ नवीन वसाहतीत शिरल्याने डोंगरगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी ओसंडून वाहत होते। सरळ पाणी शहरात व न्यायालयाच्या इमारतीत घुसल्याने तारांबळ उडाली होती। सकाळपासून जेसीबी यंत्राच्या सहाय्याने तहसीलदार दीपक गिरासे यांच्या उपस्थितीत लोणखेडा बायपासवर ज्यांनी पाटात पाईप टाकून रस्ते बंद केले आहेत ते सरळ काढून पाट खोलगट केला जात आहे। सरळ लोणखेडा बायपास रस्त्याला लागून शंकर विहार मार्गे सरळ शहादा पोलीस स्टेशन जवळ असलेल्या भेंडवा नाल्यात टाकले जाणार आहे। युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आलेले आहे। पाटाचे पाणी शहादा शहरात शिरणार नाही यासाठी उपाययोजना केली जात आहे। पाण्याच्या निचऱ्याचा जुना प्रश्न आहे, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे। कुणीही पाटात अनधिकृतपणे पाईप टाकून रस्ता करू नये अथवा बांधकाम करू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल। दीपक गिरासे, तहसीलदार शहादा। सलाउद्दीन लोहार, प्रश्नचिन्ह न्यूज, शहादा।